दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय गुरुदेव. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आज आपण निघालेलो आहोत दत्त जयंतीनिमित्त श्री क्षेत्र नारायणपूर येथे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चांबळी गावातील सुंदर दिव्य असं भैरवनाथाचं मंदिर. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात नारायणपूर हे गाव वसले आहे. या गावात एकमुखी दत्तगुरूंचे भव्य असे मंदिर आहे. या ठिकाणी आजही भक्तांना अनेक दिव्य अनुभव येतात. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला नारायणपूर हे गाव आहे. या गावात दत्तगुरू अखेर कसे आले, हे मंदिर कोणी बांधले, हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. कोण म्हणतं देव नाही? जिथे भक्ती आणि श्रद्धा आहे तेथे देव आहे. देव भावाचा भुकेला. असेच एक दत्तगुरूंचे परमभक्त म्हणजे अण्णा महाराज. अण्णा महाराजांचा जन्म हिवरे गावात माता पारुबाई बोरकर यांच्या पोटी 27 नोव्हेंबर 1947 रोजी अण्णा महाराज यांचा जन्म झाला. अण्णा महाराज यांचे 5 भावांचे कुटुंब. कष्ट करून घर चालवायचे आणि काम करत असताना त्यांना नामस्मरणाची आणि अध्यात्माची ओढ लागली. नारायण गावात नारायणेश्वर महादेवाचे भव्य मंदिर आहे. याच महादेवाची अण्णा महाराज भक्ती करत असत. एके दिवशी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन नारायणेश्वरांनी त्यांना दर्शन दिले आणि आयुष्यातील गुरुचे महत्त्व सांगितले आणि संपूर्ण दर्शन प्राप्त करण्यासाठी गुरुकडून ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे हे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अण्णा महाराज रोज आपल्या अंगणातील औदुंबर वृक्षाची पूजा करत असत आणि श्री दत्तात्रयांचे नामस्मरण करत असत. एके दिवशी अशीच औदुंबर सेवा करीत असताना याच औदुंबर वृक्षाखाली अण्णा महाराजांना श्री दत्त प्रभूंनी संपूर्ण स्वरूपात साक्षात दर्शन दिले. हेच औदुंबराचे वृक्ष आजही नारायणपूर मंदिरामध्ये आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताच प्रथम दर्शन याच वृक्षाचे होते. 1964 साली अण्णा महाराजांनी नारायणपूर येथे दत्त मंदिर उभारले आणि एकमुखी दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 1986 साली केली. शिकवतो जो जगण्याचा सार, तोच तू आमचा एकमेव गुरु, याची प्रचिती येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकास झालेली आहे. जो दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होतो त्याच्या आयुष्याचं कल्याण होतं. आजही दर गुरुवारी आणि पौर्णिमेला या ठिकाणी दर्शनासाठी अलोट गर्दी होते आणि मंदिरातील अण्णा महाराजांचे शिष्य आलेल्या सर्व भक्तांसाठी मोफत अन्नदान सेवा उपलब्ध करून देतात. संपूर्ण पुण्यनगरीत हे एकमेव असे मंदिर आहे जेथे VIP लोक आणि सर्वसामान्य लोक एकाच रांगेत उभे असतात. देवासाठी त्याची सगळी लेकरे सारखीच असतात हे याच मंदिरात पाहायला मिळते. दरवर्षी दत्त जयंतीला येथे भव्य सोहळा असतो आणि अण्णा महाराजांच्या भक्तीचे साक्षीदार असलेले हेच ते नारायणेश्वराचे मंदिर. हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर संपूर्ण दगडी बांधकामात आहे. हे मंदिर यादवकालीन आहे. त्या काळातील शिलालेख मंदिराच्या खांबावर कोरलेले आपणास दिसून येतात. सहसा मंदिरे पूर्वाभिमुख असतात, पण हे मंदिर आपणास पश्चिमाभिमुख दिसून येते. गर्भगृहातील शिवलिंग हे स्वयंभू आहे. पूर्ण दगडी बांधकाम, शिल्पकला व नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले हे यादवकालीन मंदिर आहे. आता आपण अनुभवत आहोत दत्त जयंतीनिमित्त असलेला पालखी सोहळा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुदेव दत्त. जय गुरुदेव.
सदरक्षणाय खलनिग्रहणाय महाराष्ट्र पोलीस. नारायणपूरची आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.